नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये। बघा, अंगणवाडी सेविका ताईंना, मदतनीस ताईंना अत्यंत महत्त्वाचा जी.आर आपल्या समोर आलेला आहे। 15 जुलै 2026 रोजी एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय यांच्याकडून महत्त्वपूर्ण एक परिपत्रक आलं आहे। ज्या आपल्या अंगणवाड्या आहेत त्या अंगणवाड्यांचं आता जिल्हा परिषद जे शाळा आहे त्या शाळेसोबत सहस्थानिकीकरण म्हणजे कोलोकेशन आणि समन्वय बळकटीकरणाबाबतचा हा महत्त्वपूर्ण जी.आर असणार आहे। अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आणि ही माहिती आहे ताईंनो, जास्तीत जास्त सेविका ताईंना, मदतनीस ताईंना शेअर करा। आपल्या ज्या काही अंगणवाड्या आहेत त्या अंगणवाड्या आता जिल्हा परिषदेच्या शाळेसोबत कोलोकेशन म्हणजे त्यांच्यासोबत समन्वय साधून काही महत्त्वपूर्ण त्याच्यामध्ये बदल करण्यात येणार आहे। त्याचाच महत्त्वपूर्ण हे परिपत्रक आहे। माधवी सर देशमुख एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय यांच्याकडून आलेले हे महत्त्वपूर्ण परिपत्रक असणार आहे। बघा, या परिपत्रकामध्ये काय म्हणण्यात आले आपण थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या अंगणवाडीची योग्य आणि खात्रीशीर माहिती सर्वात प्रथम तुम्हाला पोहोचेल। तर बघा ताईंनो, एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालयाकडून आलेले हे परिपत्रक आहे। प्रति बघा, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व जिल्हा विभागीय उपायुक्त महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र राज्य सह महसूल विभाग। विषय बघा काय आहे, अंगणवाडी केंद्रांचे शाळाशी सहस्थानिकीकरण कोलोकेशन व समन्वय बळकटीकरणाबाबतचा हा जी.आर असणार आहे। केंद्र शासनाने वरील संदर्भ क्रमांक 1 च्या पत्रान्वये अंगणवाडी केंद्राचे प्राथमिक शाळांशी सहस्थानिकीकरण करण्याबाबतचे मार्गदर्शक तत्व निर्गमित करण्यात आलेले आहे। निर्गमित मार्गदर्शक सूचनानुसार प्राथमिक शाळा व सहस्थानिक अंगणवाडी यांचे दरम्यान सहसंबंध प्रस्थापित करण्यासाठी तसेच ज्या अंगणवाडी केंद्रा सहस्थानिक होऊ न शकल्याने त्यांना कार्यात्मक संलग्नीकरण म्हणजे मॅपिंग करण्यात आलेले आहे। त्या अंगणवाडी व प्राथमिक शाळांमध्ये सहसंबंध प्रस्थापित होण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात यावे असे सूचित केले आहे। सदर मार्गदर्शक तत्वाचा मुख्य उद्देश अंगणवाडी केंद्रातील बालकांचे इयत्ता पहिलीमध्ये सहज व सुकर संक्रमण होण्यासाठी शालेय तयारी सुनिश्चित करणे हा आहे। माननीय मुख्य सचिवांच्या 5व्या राष्ट्रीय परिषदेमध्ये होल ऑफ गव्हर्नमेंट या दृष्टिकोनातून शिक्षण, महिला व बालविकास विभाग तसेच आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाशी समन्वय व कार्य करण्याबाबतचे निर्देश देण्यात आलेले आहे। त्या अनुषंगानेच आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व अंगणवाडी केंद्रे व संबंधित प्राथमिक शाळांमध्ये समन्वय प्रस्थापित होण्यासाठी खालील बाबींवर आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबतचे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांनी वरील संदर्भ क्रमांक 2 च्या अन्वये कळवलेले आहे। त्या पत्रासोबत अंगणवाडी केंद्राचे प्राथमिक शाळांशी सहस्थानिकीकरण म्हणजे कोलोकेशन व समन्वय बळकटी करण्याबाबत मार्गदर्शक सूचना भाषांतरित मराठी प्रत संलग्न केल्या म्हणजे त्यांनी एक प्रत जोडलेली आहे, त्याच्यामध्ये मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत। आता अंगणवाडी आणि जिल्हा परिषद जे शाळा आहे त्यांच्यासाठी काही त्यांनी सूचना दिल्या आहेत, त्या सूचना आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असणार आहे। बघा, एकूण त्यांनी इथं 5 सूचना दिलेल्या आहेत। अंगणवाडी केंद्र व प्राथमिक शाळांचे सहस्थानिकीकरण उपलब्ध सुविधांची पडताळणी करे। 2 नंबरचा ऑप्शन पहा, बालकांच्या शालेय तयारीसाठी संयुक्त उपक्रमाचे आयोजन करणे म्हणजे शाळा आणि अंगणवाडी दोघांनी मिळून संयुक्त उपक्रमांचे आयोजन करणे। 3 नंबरचा ऑप्शन पहा, अंगणवाडी सेविका, शिक्षक व पालक यांच्यामध्ये समन्वय वाढवणे। बघा, हल्ली जर आपण पाहिलं तर जे पालक आहेत त्या पालकांचा जास्तीत जास्त ओढा हा खाजगी शाळांकडे वाढलेला आहे। हा एक प्रकारचा ओढ आहे, तो कमी करण्यासाठी अंगणवाडी आणि जिल्हा परिषद शाळेमध्ये समन्वय साधणे अत्यंत महत्त्वाचे आहे। त्यामुळेच हा महत्त्वपूर्ण जी.आर काढण्यात आले। जी गळती होत आहे, विद्यार्थ्यांची जी गळती होत आहे जिल्हा परिषद शाळेमधून, ती गळती रोखण्यासाठी अंगणवाड्यांचे स्थानिकीकरण हे जिल्हा परिषद शाळेमध्ये करणे महत्त्वाचे आहे। त्यामुळेच हा महत्त्वपूर्ण जी.आर काढण्यात आलेला आहे। पुढे बघा, त्यांनी काय म्हटलेलं आहे, बालकांचे अंगणवाडीतून इयत्ता पहिलीमध्ये संक्रमण सुलभ होण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे। शिक्षण, महिला व बालविकास विभाग तसेच आरोग्य विभागामध्ये नियमित समन्वय बैठका आयोजित करणे। सोबत बघा, यांनी काय जोडलेलं आहे, अंगणवाडी केंद्राचे प्राथमिक शाळांची सहस्थानिकीकरण म्हणजे कोलोकेशन व समन्वय बळकटी करण्यासाठी मार्गदर्शक सूचना त्यांनी दिल्या आहेत। त्या सूचना देखील आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्यात। बघा ताईंनो, शालेय शिक्षण विभागाचा हा परिपत्रक आहे। त्यांनी देखील अंगणवाडी केंद्राचे शाळेची सहस्थानिकीकरण म्हणजे कोलोकेशन व समन्वय बळकटी करण्याबाबतचा जी.आर काढलेला आहे। आणि या विषयानुसार आता ज्या आपल्या अंगणवाड्या आहेत त्या अंगणवाड्या आता जिल्हा परिषद शाळेमध्ये कोलोकेशन होण्यास सुरुवात झालेली आहे। त्यामुळे जर तुमच्या
शाळेच्या तुमच्या अंगणवाडीच्या आवारात 1 किलोमीटरच्या आसपास जर जिल्हा परिषदची शाळा असेल तर नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी आपली अंगणवाडी ही लोकेशन करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर बघा काही मार्गदर्शक तत्त्वे देखील दिलेली आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला ECCD माहिती असेल. ECCDच्याद्वारे आपण बालकांची जी पूर्वशालेय शिक्षण आहे त्या पूर्वशालेय शिक्षणाची तयारी करून घेतो. त्याच्यानंतर पुढचं जर आपण मार्गदर्शक तत्त्व पाहिलं तर बघा मार्गदर्शक तत्वे त्यांनी कशा पद्धतीने दिलेत बघा. ECCDचं आपण पाहिलं. त्याच्यानंतर पुढचा जो तत्व आहे तो बघा अंगणवाडीची सेवा. तर भारतामध्ये ECCDचा बहुतांश भाग जो आहे अंगणवाडी प्रणालीद्वारे पुरवला जातो. बघा अंगणवाडीमध्ये बालकांसाठी 6 सेवा पुरवल्या जातात. मिशन सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 अंतर्गत कार्यान्वयन आहे. यामुळे देशभरात सुमारे 14 लाख अंगणवाडी केंद्रे कार्यरत आहेत. पूर्ण भारत देशाची संख्या इथं दाखवण्यात आलेली आहे. संपूर्ण भारत देशभरामध्ये 14 लाखच्या वर अंगणवाडी केंद्रे आहेत आणि अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्याद्वारे ह्या 6 सेवांचा सर्वसमावेशक संच प्रदान करतात. याच्यामध्ये बघा पूर्व पोषण, पूरक पोषण, पूर्वशालेय शिक्षण, अनौपचारिक शिक्षण, पोषण आणि आरोग्य शिक्षण, लसीकरण, आरोग्य तपासणी आणि संदर्भ सेवा. मिशन पोषण 2.0 अंतर्गत या 6 सेवा आपण 0 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांना देत असतोय आणि त्याचा भरपूर लाभार्थ्यांना फायदा देखील होत आहे. त्याच्यानंतर बघा आता शासकीय शाळांमध्ये पूर्वशालेय शिक्षण सुविधा उपलब्ध आहे. तीच सुविधा आता अंगणवाडीमध्ये उपलब्ध करून द्याव्या अशा महत्त्वपूर्ण सूचना देखील आलेल्या आहेत. पुढे बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे, सहस्थानिकरणाची उद्दिष्टे काय आहेत, म्हणजे अंगणवाडी जिल्हा परिषदेला जोडण्याचं नक्की त्यांचं उद्दिष्ट काय यांनी स्पष्ट इथं नमूद केलं आहे. बघा अंगणवाडी केंद्रामधून प्राथमिक शाळेतील इयत्ता पहिलीमध्ये मुलांची शाळापूर्व तयारीसह सुलभ संक्रमण सुनिश्चित करणे, मुलांच्या सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी आनंददायी शिक्षणानुभव व प्रेरणादायी वातावरण उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने अंगणवाडी केंद्रे व प्राथमिक शाळांमधील समन्वय व सुसंगती अति प्रभावीपणे करणे. पुढचा ऑप्शन पहा, विविध शैक्षणिक स्तरावर अध्ययनामध्ये उच्च गुणवत्तेची शैक्षणिक प्रगती साध्य करण्यासाठी प्राथमिक स्तरावर मुलांचा शाळेत टिकून राहण्याचा म्हणजे रेटेशनचा दर वाढत राहील हे सुनिश्चित करणे. आता बघा आपण तर किती अंगणवाड्या या जिल्हा परिषदेला जोडण्यात आल्या ते आपण पाहूया. बघा अंगणवाडी केंद्राच्या सहस्थानिकरणाची सध्या स्थिती आणि ती स्थिती बघा सध्या कशी आहे. एकूण कार्यरत अंगणवाडी केंद्रे बघा 14,02,072 अंगणवाडी केंद्रे पूर्ण भारतभरामध्ये आहेत. त्याच्यामध्ये इयत्ता पहिलीमध्ये असलेले एकूण शासकीय अनुदानित शाळा ज्या किती आहेत बघा 9,16,145 आहेत आणि इयत्ता पहिली असलेल्या व सहस्थानिक अंगणवाडी केंद्रे असलेल्या शासकीय व अनुदानित शाळा किती आहेत बघा 2,90,959 आहेत. आता काही अंगणवाड्या अशा आहेत ज्या ठिकाणी बालवाटिका म्हणजे पूर्व प्राथमिक विभाग असलेल्या शासकीय व अनुदानित शाळा 2,51,979 आहेत. त्याच्यानंतर बघा बालवाटिका पूर्व प्राथमिक विभाग तसेच सहस्थानिक अंगणवाडी केंद्रे असलेल्या शासकीय अनुदानित शाळा 78,393. हा जो आकडा त्यांनी काढलेला आहे तो पोषण ट्रॅकरच्या जुलै 2025च्या आकडेवारीनुसार काढलेला आहे. म्हणजे मागच्या वर्षीचं हे कोलोकेशनची स्थिती आहे. सध्या ही स्थिती वाढवायची आहे त्यामुळेच हा महत्त्वपूर्ण GR काढण्यात आलेला आहे बघा. आणि जिल्हा परिषद शाळांची जी विद्यार्थ्यांची जी गळती होत आहे म्हणजे विद्यार्थ्यांची संख्या जी दिवसेंदिवस कमी होत आहे ती कमी देखील करण्याचा याचा महत्त्वपूर्ण हा उद्दिष्ट आहे. त्यामुळे त्यांना हा व्हिडिओ आणि ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. जास्तीत जास्त शेअर करा. पुढे बघा त्यांनी काय म्हटलेले आहेत, पायाभूत सुविधा अंगणवाड्यांना कशा पद्धतीने उपलब्ध करून देणार याची माहिती त्यांनी दिली आहे. बघा काही ठिकाणी प्राथमिक शाळेतील रिक्त वर्ग खोली अंगणवाडी केंद्रासाठी राखीव ठेवण्यात आलेली असून तिथे 3 ते 5 वर्ष वयोगटातील मुलांसाठी सेवा दिली जाते, तर शाळेमध्ये 5 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांसाठी बालवाटिका वर्ग चालवले जातात. तथापि या दोन्ही वयोगटातील वर्गांमध्ये समन्वय मर्यादित प्रमाणात आढळतो. पुढे बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे, काही ठिकाणी शाळेच्या परिसरात अंगणवाडी केंद्रासाठी स्वतंत्र नवीन इमारती असून त्यामुळे भौतिक सहस्थानिकरण सुनिश्चित झालेलं आहे. मात्र अंगणवाडी केंद्र व शाळा याच्यामध्ये कार्यात्मक समन्वय जो आहे तो अल्प आणि नगण्य आहे. काही भागांमध्ये बघा अंगणवाडी केंद्राचे प्रशासकीयदृष्ट्या आराखडा तयार मॅपिंग केलेला आहे आणि त्यांना अंगणवाडी केंद्राशी जोडले देखील गेलेले आहे. तर बघा
काही सहस्थानिक अंगणवाडी केंद्रामध्ये वीज पुरवठा, स्वयंपाकघराची सुविधा तसेच शैक्षणिक साधन सामग्री यामधून मूलभूत शालेय सुविधांचा अभाव आढळून येतो. स्वतंत्र वर्ग खोल्या उपलब्ध नसल्यास अंगणवाडी केंद्रे किंवा बालवाटिका शाळेच्या वरांड्यात किंवा तात्पुरत्या जागांमध्ये चालवली जाते. वरील सहस्थानिकरणाचे नमुने NCERT व SPINCWD या क्षेत्रभेटीवर आधारित आहेत. तर बघा, या पद्धतीने अंगणवाडी केंद्रांचे जे आहे इयत्ता पहिली असलेल्या अंगणवाडी केंद्राचे जवळील शाळेसोबत सहस्थानिकरण करण्यासाठी जे काही निकष आहेत ते निकष लावले गेलेले आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. बघा ताईंनो, जास्तीत जास्त सेविका ताईंना, मदतनीस ताईंना शेअर करा आणि असेच अंगणवाडीचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. यांनी याचे निकष ज्या काय ते एकूण 12 पेजेसचं दिलेलं आहे. परंतु आपल्यासाठी एवढीच महत्त्वाची माहिती आहे की अंगणवाडीचं कोलोकेशन हे बघा, महाराष्ट्रभरामध्ये देखील कोलोकेशन हे बऱ्याच प्रमाणात झालेलं आहे. तरी देखील अजून राहिलं असेल तर त्यांचं देखील कोलोकेशन हे लवकरच होणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ आणि ही माहिती महत्त्वाची आहे. जास्तीत जास्त सेविका ताईंना, मदतनीस ताईंना शेअर करा आणि असेच अंगणवाडीचे पोषण टॅकरचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. अजूनही तुमच्या काही अडचणी किंवा समस्या असतील तर नक्कीच मला कमेंट करून कळवा. धन्यवाद.